खासदारांशी एकनाथ शिंदे यांची रात्री फोनवरून चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे यांची खासदारांसोबत 30 मिनिटे सविस्तर अशी चर्चा झाली आहे। खासदार श्रीकांत शिंदे सध्या दिल्लीमध्येच आहेत आणि सगळ्या या घडामोडी या सध्या दिल्लीमध्ये घडत आहेत। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, रात्रीपर्यंत अशा कोणत्या घडामोडी झालेल्या आहेत? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेले। मी सध्या त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच आहेत आणि ते आतमध्ये आहेत। बऱ्याचशा घडामोडी आज देखील घडणार असल्याचं बोललं जातं। आपण पाहतोय की ऑपरेशन टायगर हे यशस्वीरित्या पार पडल्याची एकीकडे चर्चा आहे, तर दुसरीकडे सर्व तांत्रिक बाजू समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आता शिवसेनेचा असणार आहे। आणि याहून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्व 6 खासदारांसोबत कॉनकॉलवर बोलणं झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। आणि त्यासोबतच वेट अँड वॉचची जी भूमिका आहे ती सध्या शिवसेनेने घेतलेली आहे आणि हेच कारण आहे की आज नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात यावर सुद्धा शिवसेनेचं लक्ष असणार आहे आणि स्वतः श्रीकांत शिंदे या ऑपरेशनवर जवळून लक्ष ठेवणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। गिरीश, ते 6 खासदार जे आहेत ते आता दिल्लीमध्ये आहेत की महाराष्ट्रामध्ये आहेत? तसंच शिंदेंची त्या सगळ्या खासदारांची चर्चा झाली, सविस्तर चर्चा झाली अशी माहिती मिळते। दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाकरेंची संसदीय समितीची बैठक देखील होते। या बैठकीचा व्हिप जारी करण्यात आलेला आहे, तर तिथे नेमक्या काय हालचाली? नक्कीच आपण पाहतोय की आज संसदीय बोर्डाची अत्यंत महत्त्वाची जी बैठक आहे ती बोलवण्यात आलेली आहे। व्हिप जारी करण्यात आलेले आहे ठाकरेंच्या सर्व खासदारांना। मात्र यामध्ये आता किती खासदार उपस्थित राहणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जे 3 खासदार आहेत ते शिवसेना ठाकरेंच्या सोबत आहेत, मात्र जे 6 खासदार आहेत त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। ते आज या संसदीय बोर्डाच्या व्हिप बजावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार बऱ्याचशा महत्त्वाच्या घडामोडी 11 वाजेनंतर घडतील अशी सुद्धा माहिती आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय की दिल्लीमध्ये सध्या बरीचशी राजकीय खलबतं होत असताना श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याच्या आतमध्ये देखील बऱ्याचशा राजकीय घडामोडी घडत असल्याचं बोललं जाते। कारण स्वतः श्रीकांत शिंदे हे रात्री या ठिकाणी पोहोचले आणि या सर्व ऑपरेशनवर त्यांचं देखील जवळून लक्ष आहे। आपण पाहतोय की ज्या तांत्रिक बाबी आहेत, ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा आता तपासल्या जाणार आहेत आणि त्याचा देखील सल्ला घेतला जाणार आहे। आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, यशस्वी पार पडलेलं आहे अशी जी माहिती ती सुद्धा शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नेमक्या पुढे काय काय घडामोडी घडणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी या सर्व खासदारांना लोकसभा अध्यक्षांची परवानगी मिळालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे हाच गट शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा शिवसेनेमध्ये विलीन होणार या संदर्भातली जी चर्चा आहे ती सुद्धा झडते। त्यामुळे एकंदरीतच कागदपत्री काय नेमकं घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद गिरीश। या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल तर 2 खासदारांच्या सह्या त्या पत्रावर नाहीत असं सूत्रांकडून कळतं। त्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। शिंदेंकडून